डॉक्टर बाबा कसा आहे आता? बेटर, धोका टळलाय. फक्त त्यांना आता कसलाही स्ट्रेस होता कामा नये. काही दिवस संपूर्ण बेड रेस्ट आणि शांतता मिळाली तर ते अगदी पूर्वीसारखे होतील. मी त्याला भेटू शकते? हो हो, पण काळजी घ्या, म्हणजे त्यांना आता रेस्टची गरज आहे. ही काही औषधं लिहून दिली, ती घेऊन या. हो, थँक्यू. येतो. थँक्यू. मी औषधं घेऊन येतो. एक मिनिट. नाही, पैसे नसतीलच तुझ्याकडे. मी देते. नाही, आहेत पैसे. आणतो. चल प्लीज जास्त वेळ गर्दी करू नका. या, ऑल राईट. चल. बाबाला काही झालं असतं, मी स्वतःला माफ नसते करू शकले. पण कसलं एवढं टेन्शन घेतलंय बाबांनी? त्या दिवशी तुम्ही दोघं जण घरी येऊन गेलात, त्यावेळी अथर्व बाबाला जे काही बोलला त्याचा त्याला भयंकर त्रास झाला. त्याच रात्री तो मला म्हणाला होता, मला कसं तरी होतंय. तो नीट जेवलाही नाही. त्यानंतर आम्हाला कळलं अथर्वची नोकरी सुद्धा गेली. तुमच्या घरी फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतातच, त्यात आता अथर्वला नोकरीही नाही, तुला सारखं घरकाम करावं लागतं. या सगळ्याच गोष्टींचं खूप वाईट वाटलं त्याला. बापाला काय ग, त्याला फक्त मुलींचं सुख हवं असतं, अजून काय हवं असतं? तुम्हाला माहितीये, रोज रात्री तो तुम्हा दोघींच्या रूम्स मध्ये जातो, तिथे बसतो, तुमची दोघींची आठवण काढतो, तिथल्या सगळ्या वस्तूंवरून हात फिरवतो. अनन्या, तुझ्या काळजीने तर हल्ली त्याचं ऑफिसच्या कामात सुद्धा लक्ष लागेन असं झालं. अगं पण मम्मा, तुम्हाला वाटते तितकी वाईट नाहीये आमची परिस्थिती. अगं आधीपेक्षा खूप बेटर आहे सिच्युएशन. आणि आईने, म्हणजे अथर्वच्या आईने सुद्धा मला ऍक्सेप्ट केलंय. आय नो अथर्वची नोकरी गेलीये, बट अथर्वला नोकरी मिळेल नवीन, आय एम शुअर. मिळून मिळून किती चांगली नोकरी मिळणार आहे त्याला. काय माहीत जगदीशच्या डोक्यातून तुझ्याबद्दलची काळजी कशी आणि कधी जाणार आहे. तुम्ही सगळे आता बाहेर थांबा, पेशंटला आराम करू द्या प्लीज. ठीक आहे, चला. हाँ हाँ हो, नाही बरोबर, तुम्ही थांबा तिथेच.
फक्त मला कळव कधी यायचं आम्ही ते. हो हो, काळजी घे. अहो, अनन्याच्या वडिलांची तब्येत बरी आहे आता. हा, हो वा वा, फार फार चांगली बातमी दिलीस तू. म्हणजे हॉस्पिटलमध्ये थांबावं लागणार आहे अजून, पण धोका टळलाय आता. हो, पण नाही, पुढचे काही दिवस त्यांना काळजी घ्यावीच लागेल. हा ते आहेच. मग सिमरान, अगं सिमरान. हा काकीजी, अरे आप आवे गए? अगं तू ये, बस इथे गंमत सांगते. ये लवकर ये. बताइए बताइए. अगं आज जे मी घर पाहिलं ना ते इतकं सुंदर आहे, अगदी मला हवं होतं ना तसंच. वाव. पण काकीजी एक बोलू का? म्हणजे हे घर पण तुम्हाला हवं तसंच होतं ना, म्हणून तर तुम्ही सगळे इथे राहायला आलात. सिमरन, घर कितीही पॉश असलं ना तरी त्यात इतकी टिपिकल मेंटॅलिटीची माणसं राहायला लागली ना की मग त्या घराची सुद्धा चाळ होते. तरी नशीब आपल्या घराच्या बाल्कनीत पंचे आणि कपडे नाही कोणी वाळत घालत. तुला माहितीये, आज मी आणि शेखरने जे घर बघितले ना त्याचा क्लासच वेगळा आहे. ते फिल्म स्टार्स आणि सेलिब्रिटीज आणि मोठमोठे बिझनेसमॅन राहतात, माहितीये? होय रब्बा, सच्ची? पण मग ते एक्सपेन्सिव्ह असेल ना काकीजी? ऑफकोर्स. आता मुंबईमध्ये घर घ्यायचं म्हटल्यावर पैसे तर मोजावेच लागतील ना. आणि फक्त मेंटेनन्सच 15,000 रुपये आहे त्या फ्लॅटचा, माहितीये? आणि नुसतं घर घेऊन काय होतं ग, इंटिरियर किती करावं लागणार आहे. मी ना मुंबईतला सर्वात बेस्ट इंटिरियर डिझायनर हायर केलाय. फायनली मला असं घर मिळतंय जे मी मला हवं तसं सजवू शकते. तिथे मी मला हवं तसं जगू शकते, हवे तसे कपडे घालू शकते, हव्या तशा पार्ट्या करू शकते. पडलेली तोंड आणि कडकडपणा नसेल तिथे. आणि मग काकीजी तुम्ही मध्ये मध्ये चेंज म्हणून इथे या. काय ग सिमरन, बावळट आहेस का तू? एकदा हे घर सोडून गेल्यावर मी परत कशाला येईन इथे? कशी बिल्डिंग आहे ही? ही साधे सर्वंट क्वार्टर्स पण नाहीये तिथे. ऑफकोर्स, या घरात सर्वंट क्वार्टर्स कशाला हवेत? या घरातली माणसंच सर्वंट सारखी वागतात आणि मी सर्वंट्सच्या घरी जात नाही. देविका, काय खूळ घेतलंस डोक्यात? कशाला उगाच घर सोडायच्या गोष्टी करतेस? मग काय या घरात राहून तुझे आणि तुझ्या सुनेचे टोमणे ऐकत बसायचे का मी आयुष्यभर? म्हणजे मुद्दा आपल्यातला वाद हाच आहे ना. दोन व्यक्ती एकत्र येतात तिथे वाद होतातच देविका, आणि ते सोडवता येतात. मग वाद सोडवायचे की घर सोडून जाण्याची भाषा करायची? अगं त्याशिवाय वाद संपणारच नाहीये. नाही, तुम्ही कधी आयुष्यात बदलणारच नाही. म्हणून मी म्हटलं चला आपण घर बदलूया. आणि शेखर मध्ये धमक आहे, तो चांगलं कमावतो, त्याला जमेल हे सगळं. सगळ्यांना नाही जमत ना अशा उंच उड्या मारायला. नाही, मला अगदीच मान्य आहे भाऊजींमध्ये धमक आहे, पण हा पैशाचा अपव्यय नाहीये का? जरा लक्षात घे देविका. अगं अजून पूर्वाचं शिक्षण व्हायचंय, तिचं लग्न व्हायचंय, कशाला इतका खर्च करायचा आता? उलट पूर्वाच्या लग्नाची तर काळजीच मिटलीये. आम्ही अशा एरियामध्ये राहायला जाणार आहोत ना की तिथल्या कुठल्याही श्रीमंत मुलाला पूर्व आरामात पटवू शकेल.
अगं पण कशाला एवढी सगळी उठाठेव करायची आपण? काल जे काही झालं त्याला तू जबाबदार आहेस हे मान्य कर ना एकदा, म्हणजे संपला विषय. त्या विषयाबद्दल आम्ही पुढे काही बोलणार नाही. जे झालं ते झालं, होऊन गेलं. पण आता तू जे करतेस ते चोराच्या उलट्या बोंबा आहेत असं नाही वाटत आहे तुला? या आम्ही काही बोलत नाही म्हणून या सासू सुना सगळंच बोलून टाकतात. आता अनन्याचा काय संबंध आहे इथे? तिला कशाला उगाच बोलतेस तू? बापरे अरू, अगं कालपर्यंत जी श्रीमंता घरची सून तुला घरातच नको होती, आज तिच्याबद्दल एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये तुला. वा. हे बघ देविका, अनन्या निदान या घरात मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न तरी करतेय, आणि तू तर घर सोडून जाण्याच्या धमक्या देतेस आम्हाला. बघितलं सिमरन, क्या काकीजी? पैसा किती महत्वाचा असतो ते, आणि श्रीमंत सून असण्याचे फायदे कळायला लागलेत आता आपल्या अरू मॅडमला, म्हणून मी तिला मस्का मारतेय. मी आधी सांगत होते तेव्हा मला नावं ठेवत होती, पण आता स्वतःच्या सुनेला, श्रीमंत सुनेला स्वतःच्या बाजूने करून माझ्या विरोधात कटकार असताना रचतायत. आम्ही कसलीही कटकारस्थानं करत नाही देविका, अगदी सामान्य माणसं होत आम्ही. अति सामान्य. म्हणूनच तर तुम्हाला पैशांचा मोह पडायला लागलाय. सिमरन, हे असंच असतं. इतकी वर्ष आमच्याकडे पैसाच नव्हता म्हणून आम्हाला कशी गरजच नाही पडली त्याची, हे दाखवत राहिले हे लोक. आणि आता डोळ्यांसमोर प्रचंड पैसा दिसतोय, आणि ते कोण आणू शकतं हेही दिसतंय. तू बघ आता कशी इक्वेशन्स बदलतात ते. साहजिकच आहे, पैशांचा मोह कोणाला नाही पडत, नाही का? पण मग त्या दिवशी पार्टीत इतका तमाशा करायची काय गरज होती? हा, आता बघ हा सिमरन, काही दिवसात अथर्व धर्माधिकाऱ्यांच्या दिलेल्या सगळ्याच ऑफर स्वीकारेल. बिझनेसमध्ये पार्टनरशिपची ऑफर सुद्धा, आणि घर जावई होण्याची ऑफर सुद्धा. हे सगळं ऐकून ना मला असं वाटतंय काकीजी की आता अनन्याचं नाव कर्णिक असं नाही होणार आहे, अथर्वचं नाव अथर्व धर्माधिकारी असं होणार आहे, नाही? सिमरन, सिमरन, तू अचानक इतकी कशी काय हुशार झालीस ग? हा, वा. एनिवे सिमरन, तू आता बघच, हळूहळू अथर्व त्याच्या सासऱ्यांचे कसे पाय चेपायला लागतो ते. नाही नाही नाही, पाय चेपायला नाही, चाटायला. बस. बस झालं देविका. हे कसं कसं बोलवतो कसं का तुला हे सगळं? हा, कुठला विषय कुठे घेऊन चाललीस तू? हा, हे बघ देविका, तू काल जो काही खोटेपणा केलास ना त्याचा अथर्व आणि अनन्याशी काहीही संबंध नाहीये. तू तुझं वागणं सुधार ना. कशाला उगाच बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष घालतेस तू? मग तूही आमच्या गोष्टीमध्ये कशाला लक्ष घालतेस? मी सिमरनला सांगत होते ना माझ्या फ्लॅट बद्दल, माझ्या नवीन फ्लॅट बद्दल, मग तू मध्ये कशाला पडलीस? तरी नशीब तुझी ती चमची नाहीये इथे, नाहीतर लगेच आली असती चिंग रोखून मारक्या म्हशीसारखी. बाय द वे, आहेत कुठे दोघं? प्रायव्हसी मिळत नाही म्हणून दोघे परत टेरेसवर तर नाही. हॉस्पिटलमध्ये गेलेत तुम्ही. हैं? ये कैसी प्राइवेसी वाली जगह है मम्मी जी? ए देवान डोकं दिलंय ना तुला? हा, जरा विचार करून बोलत जा. त्या अनन्याच्या वडिलांना अटॅक आलाय म्हणून हॉस्पिटलमध्ये गेलेत ते दोघं.
रिअली? चला, मिळालं निमित्त. कशाचं? हो भाऊजी, धर्माधिकारींच्या गुड बुक्स मध्ये जायचं, अजून काय. आता जा, भेटायला जा त्यांना, त्यांच्यासाठी डबे घेऊन जा. नाही, वाईट परिस्थितीत संधी शोधणारे आम्ही नाही होत देविका. त्यांना बरं नाहीये आणि खरंच आम्हाला काळजी वाटते त्यांची. कितीही झालं तरी व्याही आहेत ते आमचे. अरो, मोठ्या लोकांच्या छोट्या आजाराची सुद्धा लोकांना खूप प्रचंड काळजी वाटायला लागते ना, तेव्हा त्याच्या मागचा खरा हेतू वेगळाच असतो. हे बघ, आमचा यात काहीही हेतू नाहीये. अगं पण परिणाम तुम्हाला हवा तोच होणार आहे. एक मिनिट, तुम्हाला नाही, अनन्याला. कसं आहे ना, आता बघ, जगदीश धर्माधिकारी आजारी पडलेत आणि अथर्व तिथे गेलाय. त्यांची मनापासून सेवा करेल तो, आणि मग धर्माधिकारी खुश होतील आणि मागची जेवढी पण भांडणं होती ती सगळी विसरून मोठ्या मनाने अथर्वला जवळ करतील. आणि मग काही दिवसातच तुझी सून तुझ्या मुलाला घेऊन तुझ्या हातातून निसटून जाईल. आता मला सांग, मी जे काही सांगते ते काही चुकीचं आहे का? तू बघच, हे असंच होणार, रॅदर असंच होतं. हे बघ अरू, नाही या कारणांमुळे अथर्व आणि अनन्या हे घर सोडून गेले तर मग मी हे घर सोडण्याचा विचार कायमचा सोडून देईन. हे हाय, सॉरी खूप उशीर झाला. इट्स ओके. यु नो, लोकांनी मला विचारलं की आयुष्यात काय केलं, तर मला पण काहीतरी हवं ना सांगायला, की मी आयुष्यात वाट पाहिली तर कोणाची? पूर्वा कर्णिकची. बाय द वे, होतास कुठे तू? का? तू पण माझी वाट बघत होतीस? हो. नाही, म्हणजे तुझा मेसेज नाही आला ना काहीच. जयपूरला होतो कामासाठी. वाव, जयपूर. मी असं ऐकलंय जयपूरमध्ये फॅब्रिक्स आणि ज्वेलरी खूप छान मिळते. परत गेलास तर सांगा. एक्झॅक्टली, मी पण ऐकलंय आणि आणलंय पण. वी थिंक सो लाईक, नाही? हा नेकलेस मला दिसला आणि मला असं वाटलं की हा नेकलेस फक्त तुझ्या घरात सुंदर दिसेल. सो अ स्मॉल गिफ्ट फ्रॉम मी टू यू. कबीर, कशासाठी? आता का आणलेस? मला नकोय, प्लीज असं काही म्हणू नकोस. तुम्हाला आत्ताच म्हणालीस ना तुला जयपूरची ज्वेलरीज खूप आवडतात, सो प्लीज, आय इन्सिस्ट. थँक्यू. ओके, मला घालून दाखव कसं दिसतंय. इकडे. येस प्लीज. ओके. मे आय हेल्प? डन. नाही, जस्ट अ मिनिट. अजून एकच पाऊल बस, आणि मग अथर्व करणे तुमची बहीण अलगदपणे विक्रांतच्या जाळात अडकणार. तुलाच काय, तुझ्या त्या हुशार आणि सुंदर बायको अनन्याला सुद्धा हिला सोडवता येणार नाही.